हाँ केटी एक 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 मिनिट केटी मला लवकर फाइल्स मेल करा ना. काय करताय तुम्ही? उशीर का होतो एवढा? पटकन मेल करा. हरी अप. हा आई बोल. चल जेवायला चल. माझं खूप महत्वाचं काम आहे आई. तू हो ना पुढे, मी येतो थोड्या वेळात. नाही या, आज आपण सगळ्यांनी एकत्र जेवायचंय. चल पटकन. आई खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे अगं. तुझी सगळी इम्पॉर्टंट महत्वाची कामं आता बाजूला ठेव. अरे तुला आवडतो म्हणून आमरसाचा बेत केलाय आज, तेव्हा आपण आज सगळ्यांनी एकत्रच जेवायचंय. चल बरं पटकन. आणि मुळात तू आल्यापासून साधा चहाही नाही घेतलेलास. असं कसं चालेल रे इंद्रा? कामापुढे ना तुला दुसरं काही दिसत नाही. अरे जेवणाची काही वेळ आहे का नाही? चल बरं पटकन जेवायला. आई अगं कुठे आमरस, कुठे जॅपनीज डील्स, काय तुला कळतंय का ग? खूप महत्वाचं काम आहे आई. आई असं समज ही डील जर प्रॉपर झाली ना, तर माझं जे स्वप्न आहे ना महाडिक इंडस्ट्रीजला टॉप पोझिशनवर न्यायचं, अगं ते पूर्ण होईल. इंद्रा तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत, मला खात्री आहे. तर अगं ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी हे डील प्रॉपर झालं पाहिजे आई. एकही चूक होऊन चालणार नाही. त्यामुळे हे आमरस, चहा, पाणी हे सगळं नंतर. अगं असं काय करतोस रे इंद्रा? आई ऐक ना, तू म्हणशील तर मी नंतर टोपभर आमरस खातो. ओके ठीक, मला हे काम करून दे प्लीज. आई तू जा. इंद्रा मी येतो. मी लगेच येतो. थोड्याच वेळात येतो. मला थोडा वेळ दे प्लीज. आई पण ना जॅपनीज क्लायंटची डील करतोय मी आणि हिचा आमरस चालला. इंद्रजित सर, मी ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी, ही डील मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करेन. मला जे जे शक्य आहे ते मी सगळं करेन आबांसाठी, या फॅक्टरीसाठी. कारण या डीलमुळे जर आपल्या फॅक्टरीला इंटरनॅशनल ओळख मिळणार असेल तर ती मी तुम्हाला मिळवून देईलच. किटी अजूनही मेल आला नाहीये मला. काय करताय तुम्ही? हा प्लीज प्लीज लवकर लवकर. ए मम्मा, माझा आदू कधी येणार आहे? किती काम करत असतो यार हा. तो ना काम करत असतो, तुझ्यासारखा सतत खा खा नाही करत तो. मम्मा हे तुझं काय मध्येच, तू का हसतोयस? हे बघ आला इंद्रा. चला आता आपण सगळे जेवायला घेऊया. वहिनी आमरस आणता. आमरस? बस बसा. तू क्लायंटला डिझाईन पाठवलंयस? हो हो पाठवलंय. वा दादा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आजचं इन्स्पेक्शन पण झालं. अरे एकदम छान झालं. पण काय रे दादा, तुझ्या कामामुळे मला रोज जेवायला उशीर होतोय, त्याचं काय? अगं पण मी किती वेळा सांगितलंय माझ्यासाठी नका थांबत जाऊ ना. जेवण घेत जा तुम्ही लोक. हो पण आपली मम्मा मला जेवू देत नाही ना. चिको, मम्मा खरं तेच बोलतीये मी. चिको आता बघ तमाशा. आई काय असा का लागतोय आमरस? काय झालं? वहिनी, अहो काय केलं तुम्ही? आमरस नक्की तुम्हीच बनवलाय ना? हो अगं पण काय झालंय काय? अहो तुम्ही आंबे बघून घेतले होते का नाही? अगं मी सगळे आंबे व्यवस्थित बघूनच आमरस केलाय. अहो मग असं कसं होईल? अख्खा आमरस खराब झालाय तो. अहो लक्ष कुठे होतं तुमचं वहिनी? नाही लक्ष नव्हतं का? स्वयंपाक करायचा नव्हता? ई वास तर येतोय खराब. काय हो वहिनी, इंद्राला आवडतो म्हणून मुद्दा माझा आमरस करायचं ठरलं होतं की नाही आपलं? आणि काय केलंय तुम्ही? माझा मुलगा दिवसभर बाहेर कष्ट करतो, त्याला घरी आल्यानंतर चांगलं जेवायला मिळणार नसेल तर काय उपयोग आहे? मला ती अगं आई ठीक आहे जाऊ दे ना, चुकून झालं असेल एवढं काय त्यात. अरे ठीक आहे, काय ठीक आहे? आमरस बनवणं ही काय कठीण गोष्ट आहे का? असं कसं चुकून झालं असेल? इतका हलगर्जीपणा? नाही हलगर्जीपणा आहे का
मुद्दाम केलाय काय माहित. मला ती पास. कोणी मुद्दामून करत नाही, चुकून झालं असेल. उद्या चांगले आंबे आणा आणि परत आमरस बनवा. मग तर झालं. आणि आपल्याकडे शिरा आहे ना, तो खाऊया सगळ्यांनी. चिकू सगळ्यांना वाढ. हो. दादू मला नको आहे तो शिरा. अरे शिरा खाऊन बघ, तुला आवडेल. ठीक आहे. आबा, हा वस्तीतला देवीचा प्रसाद आहे का? हो, वाटलंच मला. आबा दरवर्षी देवीचा प्रसाद घेऊन येतात. पण आबा, आज तर तुम्ही गेला नव्हता ना, मग हा प्रसाद कोणी दिला? राणी. शिबाई, मला वाटलं होतं चांगलं वातावरण तापेल आज, पण त्या मूर्ख राणीमुळे सगळं शांत झालं. ती कशी ना कशी तडमडत येतेच मध्ये. तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवाच. फॅक्टरीत ह्याच्या कामात आडवी येते आणि इथे माझा प्लॅन सगळा तिच्यामुळे फिसकटलाय आज. तिला आता असं सोडून चालणार नाही. तिचा बंदोबस्त मला आता करावाच लागेल. इंद्रा, प्रसादाला नाही म्हणू नये. खा. बुवा, आज पहिला दिवस आहे कामाचा, पण जास्तीचं काम करू नका बर का. होय होय, आजचा दिवस लय महत्वाचा आहे. काय करायचं, कसं करायचं समज शिकायला मिळेल बघ. ते सगळं ठीक आहे, पण बेताचं काम करा. जेवण वगैरे विसरू नका कामाच्या नादात. ठीक आहे? होय होय. अगे राणे, आवरलं का नाही तुझं? हा आहे. ये इकडे बस. त्या नवीन गोळ्या दिल्या डॉक्टरने, त्या दाखवायचं तुला. थांबा. अहो तुमचं बी आवरा की. हा, हे बघ, आधी ही पिवळी गोळी घ्यायची ना, आता त्याच्या आधी ही निळी गोळी घ्यायची. हे बघ ही. हा, आणि इकडं गोळ्या जन्मालाच आहेत माझ्या. त्यांचं नको कौतिक, तू जरा इकडे. काय झालं? अगं चाललंय का तुझं? आओ, जाऊ जरा पावडरचा डबा आणा. काय झालं? पावडर कशाला आता? अहो बुवा, तू जरा शांत उभी राहा बाई. हा, अगं ही बारी नाही मग. राहू दे तिथं, मी ठेवते नीट आत. काय झालं? चाललं काय इथं? काय म्हण? हा, आता पावडर कशाला लावते आता? बरं, हा जरा गप्प उभी राहशील का नाही? थांब. बापरे, अंगाशी इकडे इथं उभी राहा. गोट्या कुठं ताड मारलाय अजून? ए गोट्या, अरे ये की मुस्काड्या. तास झाला हाक मारली त्याला. अगं आई, पण काय चाललं काय तुझं? अगं बाया, जरा शांत उभी राहा. फोटो काढायचे तिथे 2-4. हाय का आता? आता हे काय नवीन? नवीन कुठे आहे? तुम्ही दोघं जण मला म्हणला होता ना काहीच्यासाठी चांगलं स्थळ बघून लगीन करणार म्हणून. मग फोटो नको काढायला? अगं अजून जागा बघायचं आहे, मग फोटो लागतील. शोधलंय मी जागा. हा? हा. काय? कुठं? कोण? अगं थांब जरा, दमधर. अहो, ते आपल्या शेजारची लती नाही का, तिच्या चुलत भावाचं पोरग आहे. मी बघितलंय, लय भारी जागा आहे. लता काकूला पण काय काम नाही. अरे गोट्या, अरे ही की. हा, हे मावशी जाऊ का? चल फक्त लढायला चाललाय जणू. इकडे आण पिशवी. बर. आणि मोबाईल कुठे? हाय की. काढ मग बाहेर आणि चांगलं फोटो काढ 2-4 राणीच. अगं कशाला पण? तुला काय करायचंय? कशाला पाहिजे, का पाहिजे? लय चौकशा लागतात रे तुला. गप गुमान 2 फोटो काढ तिचं. ती नको म्हणती. राणे, नाही, मी काहीच बोलत नाही. तू काढ फोटो.
काढतो. ए बाय, हसके जरा. अरे लय गाणं आलाय. बया, किती गोड दिसते पोरगी. माझ्यावर गेली गोट्या. ठीक आहे, चला आता मी येऊ का? झालं तुझं सगळं? मला उशीर होते बरं का कामावर जायला. गोट्या हाय त्याला तिकडून तिच्या भावाचा नंबर घे आणि ही फोटो त्याच्यावर धाडून दे. मी विचारणार आहे तिला फोटो गेला का नाही ती. हा पाठवतो. तर तू काय राणीभर मिळून शांतपणा करू नको लय. चला चला गोट्या, ए आई औषध घे बरं का वेळावरती. चला गोळ्या लवकर या सांच्याला. हा हा. आणि गोट्या फोटो पाठव ना तर मोबाईल चल संध्याकाळी मी. हो ग. चल मी पण निघतो आता. का माझं बी 2-4 फोटो काढतीस? हा, तुम्हाला बी जागा बघायची का? जा बघा गुमान. आता काय टावेल घेऊन जाणार आहे मी बँकेत? ही पावडर बी धर. आई, काल जरा गडबडच झाली नाही? नाही म्हणजे मोठ्या आई असं काही करतील असं अजिबात वाटलं नव्हतं. तसा इंद्रा भाऊजींवर त्यांचा खूप जीव आहे, पण काही म्हणा मला कालचं वागणं त्यांचं अजिबात पटलेलं नाहीये. म्हणजे रस करताना त्यांच्या लक्षात आलंच असेल की आंबे खराब आहेत म्हणून, तरी त्यांनी घातले ना त्यामध्ये. शेवटी आई ती आई असते ना. उर्मिला, नेमकं काय म्हणायचंय तुला? नाही आई, काही नाही. काय झालंय? मी असं बोलायला नकोय खरं तर, पण सासूबाई असल्या म्हणून काय झालं? काल जे वागल्या ते खरं तर चुकीचं आहे. मला अजिबात पटलेलं नाही. उर्मिला, तुला जे बोलायचंय ते स्पष्ट बोलशील का? आता म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर बोलते. आता कसं आहे, नाही त्या पण आई आहेत ना, त्यांनाही वाटतच असेल की आपला मुलगा म्हणजे विक्रांत MD व्हावा म्हणून. हा आता म्हणजे बोलून दाखवत नसल्या म्हणून काय झालं? त्यांच्या मनात तर तेच आहे ना. म्हणून मग काल जे झालं ते होणारच. चल ना. अगं काय इथं कशाला आणले तुम्हाला? अरे आपल्याला कामगारांचा 8 दिवसाचा पगार कट नको व्हायलाय ना, आणि त्यासाठी इंद्रा सरांनी पुरावा मागितलाय. पण तू कुठनं देणार पुरावा? अरे ते मी नाही देणार पुरावा, ते तिकडं जाऊ दे, मी तुला नंतर सांगते. मी आले, थांबतो इकडेच थांबा. काय झालं? झालं काम. चल अगं काय करून आली ते तरी सांग. ते नंतर सांगते, आधी कामगारांची बोलायला पाहिजे. तू चल चल चल. इकडे ठेवा टिपॉयवर. जा तुम्ही बाकीच्या कामांचं बघा. अगं बाई, आंबे मागवलेत का? मीच मागवलेत. तू मागवलीस होय? मला माहितच नव्हतं. राब राब राबू नाही. जर एखाद्याला चांगलं खायला मिळत नसेल तर काय उपयोग आहे वहिनी? माझा इंद्रा एवढे कष्ट करतो आणि त्याला त्याच्या आवडीचं मिळणार नाही असं मी नाही होऊ देणार. मालती, खरंच मला माफ कर ग. अगं मलाच कळत नाहीये आमरस कसा काय खराब झाला ते. वहिनी, तुम्हाला खरंच माहित नाही आमरस कसा खराब झाला, पण मला माहितीये ना. मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की आजवर आबांनी तुमच्यासाठी काय किंवा तुमच्या मुलांसाठी काय काहीच कमी केलेलं नाहीये, पण तुम्ही मात्र त्याच आबांच्या मुलांशी असं वागताय. मालती, असं नको ना ग बोलू. अगं मी तुला खरंच सांगते, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं ग. मालती, अगं इंद्रा मला माझ्या मुलांसारखं आहे आणि त्याला त्रास होईल असं मी कसं वागेल ग, सांग ना. हे बघा बहिणी, आजवर मी तुम्हाला काहीही बोलले नाही, पण आज तुम्ही माझ्यावर बोलण्याची वेळ आणली आणि उशीर होण्याच्या आधी मी एक गोष्ट अगदी थेट सांगते. तुम्ही एक पक्क लक्षात ठेवा,
हे जे काही कमवलं ना आबांनी, हे सगळं फक्त आणि फक्त माझ्या इंद्राचं आणि ते तसंच राहणार आहे. आणि त्यावरून जर माझ्या इंद्राला कोणीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते मी खपवून घेणार. मालती, अगं काय बोलतेस तू हे? मी आणि इंद्राला त्रास देणार? अगं त्याला त्रास देण्याचा विचार तर माझ्या स्वप्नात सुद्धा येणार नाही ग. आणूही नका. तुझी ही आयडिया भारी आहे हा. अगं हो, पण त्याला ते 1 सेकंड. मम्मा, अगं आकीच्या डोळ्यात पाणी काय झालंय? आई, अगं रडते का? ऐका, सगळ्यांनी माझं ऐका. मला 2 मिनिटं तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. या ए ताई, ये ना लवकर. जीतू दादा ये. आता काय काढलं हिनं आणखीन? हे बघा, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ना ते शांतपणे ऐका. जरा अवघड आहे पण अशक्य नाही. अगं पण राणे, कशाबद्दल बोलतेस? अरे तन वाईस दम धर की, ती काय सांगते ते ऐक तरी. हे बघा, आता आपल्या सगळ्यांना 2 दिवस सलग काम करावं लागेल. काम थांबलेलं चालणार नाही. काय? पण का ग राणी? अगं पण राणी, आम्ही काय एवढं काम करायचं? कुणीतरी कंपनीचं तारणहार होतं ना, कामगारांचा लय पुळका येत होता. अचानक प्रेम आटलं का काय? आणि राणी, कोणी किती काम करायचं हे तू का ठरवणार ग? मी ठरवत नाही गजाभाऊ. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. हे बघा, जर आपण असं केलं ना तर आपल्या फॅक्टरीचं नाव मोठं होणार आहे. आपल्या फॅक्टरीचा लई फायदा होणार आहे याच्यात. अगं, कंपनीच्या फायद्याचा विचार करायला इंद्रा साहेब आहेत, विक्रांत साहेब आहेत. तू कशाला विचार करती? ते सांगतील तेवढं काम आपण करायचं, बस. काय रे? ए गजाभाऊ, जरा ती काय म्हणते ऐकून तर घे की. राणे बोल का. हे बघा, काल आपल्या फॅक्टरीचं इन्स्पेक्शन झालं आणि इंद्रजीत सर आपल्याला बोललेत की पूर्ण शक्यता आहे की हे डील आपल्यालाच मिळेल. आता जर हे डील आपल्याला मिळालं ना तर आपल्या फॅक्टरीचं नाव परदेशापर्यंत पोहोचेल. समोरच्या क्लायंटला काय पाहिजे? 48 तासात आपल्याकडून 1000 युनिटचा माल त्यांना पाहिजे. आणि हे केव्हा शक्य होईल? जेव्हा आपण 2 दिवस सलग काम करू. हे बघा, हे काम केल्यानंतर आपल्या फॅक्टरीचं नाव लई मोठं होणार आहे आणि या सगळ्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे की. आणि या डील मुळे आपल्या कंपनीचा लई फायदा आहे. आणि कंपनीचा फायदा म्हटल्यावर आपल्या सगळ्यांचा फायदा आहेच की. खरं राणी तुझं, पण एवढी मोठी ऑर्डर एवढ्या कमी वेळात कशी काय पूर्ण करायची? मला तर थोडं अवघडच वाटतंय. होय राणी, जे तू बोलतोय ते अगदी बरोबर आहे. तू काय याचं प्लॅनिंग केलंय का? आयडिया काय आहे का तुझ्याकडे? हो कवळे दादा, हे बघा, जर आपण 2 दिवस सलग काम करत राहिलो ना तर हे शक्य आहे. फक्त काम थांबलं नाही पाहिजे. आणि पाहिजे तर आपण डबल शिफ्ट मध्ये काम करू ना, मग तर हे शक्यच आहे. आणि हे पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करू ना. पाहिजे तर वाटून घेऊ काम. पण हे कशासाठी करायचं ते आपला विचार करायला कधी तयार आहेत का? महाबूल का म्हणून विचार करायचा त्यांचा? होय राणी, जायकर बोलते ते अगदी बरोबर आहे. मशीन मध्ये अडकलेल्या पगाराचं काय? त्याच्यावर काय ते तोडगा काढ की. हा, बरोबर आहे त्याच. इथं काम लई आहे पण दाम नाही. हा, आणि असं काम काय कामाचं आहे? हे बघा, तसंच राबायचं असलं ना जमणार नाही. हे बघा, तुम्ही सगळे विश्वास ठेवा. अहो, एवढे वर्ष तुम्ही सगळे या फॅक्टरीत काम करताय, कधी पगार थकलाय का तुमचा? नाही ना, मग यावेळी पण थकणार नाही.
राणी तू म्हणतेस ती पटतंय मला, पण गजाभाऊ तरी कुठे चुकीचं बोलतोय. पगारच मिळणार नसेल तर काय फायदा आहे? अरे जितू दादा, तुम्ही सगळे पगाराचा प्रश्न माझ्यावर सोडा. मी म्हंटलंय ना तुम्हाला पगार मिळणार तर पगार मिळणार. असं असेल राणी तर तू म्हणशील तसं काम करायचं आहे राणी. झालं तर मग तुम्ही इथं काम सुरू करा, मी तुमचं काम सुरू करते. आई, अगं मालती काकू तशा अर्थाने नसेल बोलली, तू कशाला मनाला लावून घेते? नको ना त्रास करून घेऊ. अरे अजित, असं कसं बोलतोस? एखाद्याला एवढं टोचून बोलल्यानंतर वाईट वाटणारच ना. आईंचंही मन आहे, त्यांनाही वाईट वाटलंच असेल. आता मालती आईंचा नसेल उद्देश आईंना टोचून बोलण्याचा, पण मग आईंचा तरी कुठे उद्देश होता इंदिरा भाऊजींना खराब आंब्याचा रस खाऊ घालण्याचा? नाहीच ना. झाली असेल चूक त्यांच्या हातून, माणसाकडूनच चुका होतात. मग एवढं कोणी कोणाला बोलतं का? आई, मालती काकूंचा इंदिरा दादांवर किती जीव आहे माहितीये ना. अगं म्हणून वाईट वाटलं असेल त्यांना. तू नको ना वाईट वाटून घेऊ. आजी, मालती मला बोलली याचं नाही वाईट वाटत रे, पण तिने माझ्यावरती अविश्वास दाखवला ना, त्याचं खूप वाईट वाटतंय. अरे याआधी असं कधीच घडलं नव्हतं. हो नाही, मला पण याच खूप वाईट वाटतंय बघा. मालती यांचा इंदिरा भाऊजींवर खूप जीव आहे, तसा तुमचाही त्यांच्यावरती खूप जीव आहे की नाही, हे असं नव्हतं बोलायला पाहिजे तुम्हाला त्यांनी. बघ ना, अगं ही काही पहिली वेळ आहे का ग इंद्रासाठी मी काहीतरी करण्याची? अगं ही आधी सुद्धा कितीतरी वेळा मी आईच्या मायने त्यासाठी आमरस बनवलाय ग. मग मी आताच असं का करेन मुद्दा म्हणून सांग ना. बघा ना, तरी त्यांनी तुमच्यावर संशय घेतलाच ना. आपलंच चुकलंय बघा. आपण आधीच यांच्यापासून वेगळं व्हायला हवं होतं. वेगळं झालं असतो ना तर आज ही वेळ आलीच नसती. वहिनी काय बोलतेस हे तू? आबा आणि मालती काकू यांनी आपलं घर एकत्रित बांधून ठेवलंय, आणि त्यांच्या मनात जो गैरसमज आहे तो लवकरच दूर होईल याची मला खात्री आहे. नको ना काही बोलूस. आई, अग शांत हो, रडू नको ना. इंद्रा, मला सांग, हे सगळं कसं शक्य आहे? मी तुला म्हणालो होतो क्लायंटला स्पष्ट नकार देऊन टाक, तरी सुद्धा तू हे सगळं करायचं ठरवलंस. मला सांग, हे सगळं कामगार कसं करणार आहेत? कसं म्हणजे कामगार सगळं काम वेळेत करतील, पण एक्स्ट्रा टाइम करायला नकार दिला तर? विक्रांतनी MD आहे या कंपनीचा, माझी ऑर्डर त्यांना फॉलो करावीच लागेल. आणि ते कामगार आहेत, आपले काम करतात आपल्यासाठी, ते का नकार देतील आपल्याला? सर, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. एक मिनिट राणी, आम्ही काहीतरी बोलतोय ना, तुझं बोलणं महत्वाचं आहे आता. हो सर, कदाचित महत्वाचं आहे हे. सर, मी इंदिरा सरांनी जो हजेरीचा पुरावा मागितला ना कामगारांचा, तो घेऊन आले. ते बी 24 तासाच्या आत.